चेंबूरमध्ये मंगळवारी झाड कोसळून एका 11 वर्षीय चिमुरड्याचा नाहक बळी गेला. घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये चेंबूरमध्ये शोककळा पसरलेली आहे. आपल्यासोबत स्थानिक आमदार आहेत. आपण ज्या ठिकाणी हा चिमुरडा राहायचा त्यांच्या इमारतीत पोहोचलेलो आहे. मात्र घरचे बोलण्याच्या मानसिकतेत नाही आहेत आणि त्यामुळे योग्य वेळ येईल त्यावेळी आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ, अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी ऑफ कॅमेरा सांगितलेली आहे. आपल्यासोबत तुकाराम काते, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. ज्या पद्धतीनं ही सगळी घटना घडली, संपूर्ण परिसरात शोककळा आहे. आणि बऱ्याच जणांना प्रश्न आहे, सरकार सांगते झाडं लावा, पण झाडं जर अशा पद्धतीनं पडत असतील तर मग काय करायचं? आज चेंबूरमध्ये खूप लोकांना दुःख आहे. कारण का लहानसा चिमुरडा 11 वर्षाचा झाडाखाली चिरडून गेलेला आहे. तरी खूप लोक मुलं खास करून माझा स्वतःचा नातू आहे, तो कालपासून झोपला नाही आहे. कारण का त्याच्याबरोबर क्रिकेट खेळायचा, तो त्याच्याबरोबर माझ्या घरी येऊन तो बसायचा. असा मुलगा अचानक गेल्यानंतर काल त्याचा पार्श्वदेह जेव्हा जाताना माझ्या नातवाने बघितलं, रात्रभर माझा नातू झोपला नाही आहे. असंच कितीतरी बालकांवरती कितीतरी त्याच्याबरोबर आता 5 ते 6 लोक ॲडमिट होते. त्या लोकांना पुरा धक्का बसला आहे मुलांना. तर सरकार बोलते झाडं लावा, झाडं जगवा आणि प्रदूषण टाळा वगैरे, हे बरोबर आहे, चांगलं आहे. परंतु जी जुनी पुराणी चेंबूरमध्ये झाडं आहेत, खूप जुनी जुनी झाडं आहेत, त्या झाडाचं सर्वेक्षण करून त्या झाडं कशी आहेत, काय आहेत, हे करून त्या झाडांना जी झाडं निकामी आहेत त्या झाडांना काढायला पाहिजे ना. तर ते ताबडतोब काढायला पाहिजे. आज मला समजलं की 2 अधिकारी जे आहेत ते सस्पेंड झालेले आहेत. कारण का तिथल्या सोसायटीच्या काही कार्यकर्त्यांनी पत्र दिलं होतं की झाड रात्रीचा खटखट 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 आवाज येतो, तर त्या झाडाला काढायला पाहिजे म्हणून आणि पत्र दिलं होतं. परंतु गार्डनच्या काही अधिकाऱ्याने ते लक्ष दिलं नाही, म्हणून ते झाड हे बसवरती अचानक पडलं आणि लहानसा चिमुरडा जो आहे तो आपल्यातून गेलेला आहे. खरं म्हणजे त्याचे वडील, त्याची आई ही अत्यंत दुःखात आहे. ती आपल्यासमोर बोलू शकत नाही आहे. मी त्यांच्या घरी आता गेलो होतो, परंतु ते बोलायच्या मनस्थितीमध्ये बिलकुल नाही आहेत. काही बोलणं झालं त्यांच्याशी? त्यांचं काही ऐकून घेतलं? कारण प्रशासनावर त्यांचा रोष आहे का, किंवा कुणाला ते जबाबदार धरतायत का? नाही, काहीच नाही. ते एवढंच बोलतात की आमचा मुलगा गेला आहे, अजून आम्ही कुणाला दोष देणार, असे बोलतात. कारण का त्यांचं बिलकुल बोलायचं मनस्थिती, एकच मुलगा होता त्यांचा, एकच मुलगा होता आणि मुलगा त्यातून गेला आहे. काल मी जेव्हा भडाग्नी दिला मुलाला, तेव्हा मी पाहिलं त्या अग्नी द्यायच्या अगोदर त्याची जी मम्मी आहे ती त्याच्या डोक्यावरती हात ठेवून जी जोरजोरात रडत होती, ते म्हणजे बघवलं नाही असं परिस्थिती होती. आणि तीच परिस्थिती अशी आहे की तिची मम्मी बिलकुल काय बोलायच्या तयारीमध्ये नाही. आणि त्याचे पप्पा आणि त्याचे नातेवाईक तेही सुद्धा काय बोलत नाही आहेत, शांत आहेत, दुःखात आहेत, भरपूर दुःखात आहेत. त्यांना एकदम त्याच्या आईला धक्का बसला आहे की माझा मुलगा सकाळी मी शाळेत पाठवला आणि जेव्हा परत आला तर त्याचा मृतदेह इथे परत आला. हे बघून तिला खूप टेन्शन होत आहे, म्हणून ती काय बोलायला मागत नाही. मी हा जो मुद्दा आहे तो अधिवेशनात पण उचलला, सभागृहात उपस्थित केला. काय नेमकं उत्तर मिळालं? हा मुद्दा जो आहे मी सभागृहात काल जोरात मुद्दा उपस्थित केला आणि माननीय अध्यक्षांनी मला सांगितलं की आपण उत्तर त्यांनी दिलं की आम्ही योग्य बरोबर व्यवस्थित कारवाई केली आणि तशी त्यांनी कारवाई केली. त्याबद्दल मी अध्यक्षांना धन्यवाद देतो. त्यांनी कारवाई केली. 2 अधिकारी सस्पेंड झालेत. त्या सस्पेंड झालेल्या अधिकाऱ्यांना एवढंच सांगेन की आपण पुढे हे लक्षात ठेवा की झाडं जी आहेत ती झाडं, चांगली झाडं आम्ही नाही बोलत तोडा म्हणून, परंतु मोठी जुनी झाडं खास करून चेंबूरमध्ये, सुभाषनगरमध्ये, सिंधी कॅम्पमध्ये, सर्व लाल डोंगरमध्ये ह्या परिसर जो आहे, घाटला परिसर आहे, या परिसरामध्ये जुनी जी झाडं आहेत ती जुनी झाडं सर्वेक्षण करा आणि ऑडिट करा. त्यांचं ऑडिट करून त्या झाडांचं, जी झाडं खरंच लोकांचा जीव घेणारी आहे, तर त्या झाडांना तुम्ही ताबडतोब कट करून लोकांचा जीव वाचवा, असं मी तुमच्या मार्फत बोलतो. चेंबूरमध्ये वारंवार झाड कोसळून लोक दगावल्याच्या घटना घडतायत, का होतंय असं? हे 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 झाडं जी आहेत, ते अधिकारी जे आहेत ते त्यांना समजलं पाहिजे. कारण का ही पहिली घटना नाही आहे. ही 3 ते 4 वेळेला ही रस्त्यावरचे झाड पडून एक मोटरसायकलवाला गेला, एक घरकाम करणारी महिला गेली आहे, अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. तर मी तुमच्या मार्फत एवढंच सांगतो महाराष्ट्र सरकारला आणि
मुंबई महानगरपालिकेला की आपण त्या झाडांचा ऑडिट करा, सर्वांना व्यवस्थित बघा झाड कसं आहे काय आहे, आणि झाडप्रेमींना सांगा की बाबा हा झाड खतरनाक आहे, हा माणसांचा जीव घेऊ शकतो, कुणाची गाडीवरती पडू शकतो, कुणाचं काय होऊ शकतो आणि जीव घेऊ शकतो, तर ते झाड ताबडतोब काढायला घ्या, एवढंच ह्या प्रसंगी मी सांगतो. तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय अत्यंत शोकाकुल असं जे वातावरण ते सध्या चेंबूरच्या कुकरेजा या इमारतीमध्ये आहे. नेमकं काय घडणार आहे माहीत नाही आहे, मात्र कुटुंबीय अत्यंत दुःखात आहे आणि सरकारची नेमकी या सगळ्या झाडांसंदर्भातली जी झाडं कमकुवत आहेत मुंबईतली त्या संदर्भातली नेमकी ठोस भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन खंडूराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.